शेतकरी मित्रांनो, ऊस पिकाला बेसल डोस टाकणं योग्य आहे का आळवणी केलेलं योग्य आहे? तुम्हाला काय वाटतं आणि त्याचे रिझल्ट, रियालिटी सिच्युएशन काय आहे, कशात आपला फायदा आहे, कशात तोटा आहे, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल सविस्तर बोलायचं आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, बोरगावे टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. तसेच फेसबुक पेजवरही आपले स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, ऊस पिकामध्ये पारंपरिक जी पद्धत चालत आलेली आहे आपल्याकडं की बेसल डोस टाकणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मग कांडी लावा किंवा रोप लागण करा, मग आपलं पुढचं नियोजन आपलं जात असतो. हे चांगलं आहे का आता बऱ्याच सगळ्या कंपन्या किंवा आमच्यासारखी लोक, कन्सल्टंट किंवा आधुनिक टेक्नॉलॉजी काय म्हणते की आळवणी केलं पाहिजे, ड्रेंचिंग केलं पाहिजे? ह्या दोन्हीपैकी चांगली कुठली गोष्ट आहे, फायद्याची कुठली गोष्ट आहे, पैसे कुठं वाचणार आहेत, रिझल्ट कुठला चांगला येणार आहे, आणि सगळ्यात महत्वाचं की प्रति एकर 40,000 ऊस मेंटेन करायचे आहेत आणि एक ऊस आपल्याला 2-2.5 किलोला न्यायचा आहे, म्हणजे 100 टनाला पोहोचणार आहे. हे कशामुळे होणार आहे ह्या गोष्टीबद्दल बोलूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी चॅनलवर नव्हते त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी पेज नक्की लाईक करा. आता शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की पूर्वी आपल्याकडं ड्रिप टेक्नॉलॉजी किंवा आळवणी करायची ही पद्धत, एवढी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स आपल्याकडं नव्हती. त्या काळात काय होतं की बाबा खतं द्यायची पद्धत आपल्याकडे होती. म्हणजे जवळपास 1960 पासून खतं आपल्या मार्केटमध्ये यायला चालू झाली. त्याच्यात नुसतं शेणखत आणि ह्याच्यावर आपण पाण्यावर पिकं आणत होतो. पण हळूहळू जसं खतं मार्केटमध्ये इंट्रोडक्शन झाली तसं आपण खतं द्यायला चालू केलो. जसं की तुम्हाला माहिती आहे, ऊसाला बऱ्यापैकी आडसाली ऊस जो 15 महिने 18 महिने ऊस आपण सांभाळत असतो, त्या ऊसाला 400, 170, 170 बऱ्यापैकी एवढी खत लागते. NPK मध्ये बघायला गेलो तर आपण, म्हणजे N हा खूप जास्त लागतो, P हा थोडा मिडियम लागतो, K पण थोडा मिडियम पेक्षा जरा जास्त किंवा मिडियम लागतो K आपल्याला. आणि बऱ्याच महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जमिनीमध्ये K हा अवेलेबल स्वरूपात पण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, हा न्यूट्रिशन आपल्याला झाडाला फुलफिल करावे लागतात. मग त्यावेळेचा अभ्यास, त्यावेळेचा रिसर्चनुसार काय झालं की आपण त्यावेळेला बेसला टाकणार, मग त्यामध्ये DAP टाकत होतो, MOP टाकत होतो, बरीच लोक अजून काहीतरी ऍड करून टाकत होते. त्यानंतर आपण कांडी लावत होतो आणि कांडी लावल्यावर जसं त्याला मुळं सुटतील, जसं त्यातनं फुटवा येईल, त्यावेळेला ते खतं हळूहळू त्याला लागत होते. जसं की तुम्हाला माहिती आहे DAP, SSP, MOP हे स्लो रिलीजिंग वाली खत आहेत. हळूहळू आपल्या झाडाला हे लागत असतात. त्याच्या विरुद्ध काय आहे, युरिया आहे, 24-24-0 आहे, 12-32-16 आहे, हे पटकन लगेच झाडांना लागू व्हायला सुरुवात करते. त्याचं रिलीजिंग खूप चांगल्या प्रकारे आपल्या झाडांना मिळत असतो. मग त्या काळामध्ये आपण ह्या गोष्टी करतो, खूप चांगल्या होत्या. पण त्या काळानंतर आपण काय डेव्हलप केलो आपल्यामध्ये की कांडी लावायचं बंद केलो आपण. त्यानंतर रोप लावायला सुरुवात केलो. मग हा जो काही डिफरन्स आहे सगळ्यात महत्वाचा, की कांडी लागून कांडी स्वतः मुळं तयार करत होती, ऑटोमॅटिक त्याचा शेंडा काढत होती आणि त्या मुळं हळूहळू डेव्हलप होऊन स्वतःला लागणारा अन्न घेत होती आणि ह्या प्रोसिजरला 1 महिना जायचा. आता आपण काय करतोय, आता आपण रोप लावतोय डायरेक्ट, आणि रोप लावल्यावर एक नवीन बाळ जन्माला घातल्यासारखं होतं आणि त्याला लगेच खायला पाहिजे असतं. त्याच्यामुळं आळवणी घालणं हे खूप महत्वाचं आहे. कारण का तुम्ही आता समजा बेसल डोस टाकलाय आणि रोप लावलोय आपण, मग ते खत कधी लागू होणार आहे? खत लागू व्हायला पाण्याच्या संपर्कात गेलं, मॉइश्चर पकडणार, हे सगळ्या प्रोसिजर व्हायला 20-25 दिवस लागतात. मग आपण काय म्हणतोय की रोप लावलोय, रोपच खराब आणला असेल किंवा काय झालं असेल, रोपाची वाढ होत नाही, ह्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये बसतात. तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी आळवणी घालणं हे खूप गरजेचं आहे. मग बरीच लोक काय करतात, बेसल डोस पण घालतात आणि आळवणी पण घालतात. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की ऊसाला 400, 170, 170 बऱ्यापैकी 15 ते 16 महिन्याच्या पिकाला लागतात. म्हणजे त्याच्या थोडंफार कमी, म्हणजे मंथ वाईज त्याचं कॅल्क्युलेशन करून कमी आणलो तर थोडं जेवढी गरज आहे तेवढे खत आपल्याला झाडांना देणं गरजेचं आहे. दुसरं महत्वाचं, ऊस पीक असू दे किंवा कुठलंही पीक असू दे, एकतर अन्न जमिनीतनं घेतं आणि थोडं अन्न हे स्वतः पण तयार करत असतं. मग आपण त्या पिकाला अशी चालना दिलो की बाबा तुला खालनं पण आम्ही थोडंफार देतो, वरनं तुझं तू पण तयार कर आणि उत्पन्न चांगलं वाढव. तर ह्या गोष्टी सुद्धा आपण ऊसामध्ये चांगल्या प्रकारे करू शकतो. मग आता जे काही खत आहे की बाबा आपण बेसला देणार होतो, ते पूर्ण काहीच दिलो नाही तर काय फरक पडेल? आता पूर्वीपासून चालत आलेला आहे की बेसल डोस द्यायचं, काय फरक पडेल? सगळ्यात महत्वाचा पहिला फरक काय वाढेल, तुमचे 8 ते 10 हजार रुपये वाचतील. मी छाती ठोकपणे सांगतो की मी आता हा 7 एकर आहे किंवा जेवढे काही आम्ही कन्सल्टन्सी करतो, मार्गदर्शन करतो, ह्या सगळे विदाऊट बेसल डोस वाले डायरेक्ट काम करणारी लोक आहेत. काही गरज नाही बेसल डोस द्यायची तुम्हाला, काही म्हणजे अजिबात गरज नाहीये. उलट रोपापासनं लागल त्या वेळेला, लागल त्या प्रमाणात, लागल तसं दिलो, सगळ्यात बेस्ट काम करतं. शेतकरी मित्रांनो,
बोरगावे टेक्नॉलॉजीचा मुळात हा उद्देश आहे, जो MH09 पॅटर्न आपण आहे बोरगावे टेक्नॉलॉजीचा, जो वस्तात किट, हार्मोन्स बेस किट वगैरे देतो, ह्याचा उद्देशच हा आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिजन क्लिअर आहे आपलं, की बाबा जे पिकाला लागणार आहे तेवढंच देऊया, त्यातनंच चांगल्या गोष्टी करूया. हार्मोन्सचा शोध पण आपण का लावला, हार्मोन्स मध्ये का काम करतोय, तर पिकाचा हार्मोनल बॅलन्स केला तर ते स्ट्रेसपासून पण वाचलंय आणि स्वतःची इम्युनिटी पण बिल्टअप करायला. त्याच्यामुळे ऑटोमॅटिक तुमची बाकीची जी काही सगळी प्रॉब्लेमॅटिक कामं आहेत ते सगळं सॉल्व्ह होऊन स्वतः ऊस डेव्हलप होऊन काम व्हायचं चांगलं काम करतं. फक्त 3700 रुपयाला शेतकरी मित्रांनो आपलं वस्तात किट येतं, ज्यामध्ये 2 आळवणी, 1 सपोर्ट डोस आणि 3 फवारणी येतात, ज्यामुळं ऊसाच्या 6 टप्प्यामध्ये तुमचा हार्मोनल फीड होतं ऊसाला आणि त्याच्यामुळं कंटिन्यू ऊसाची वाढ करायची आहे प्रत्येक स्टेजमध्ये. म्हणजे फुटवे होणं असू देत, रोप सेट होणं असू दे, तिथनं पुढं खताचं लीच आउट न होणं असू दे आणि स्वतः अन्न तयार करणं असू देत, ह्या सगळ्या गोष्टी ह्या 6 ऍप्लिकेशन मध्ये होतात आणि फक्त 3700 रुपये द्यायचे आहेत. ह्याच्यामुळं तुमचा खताचा खर्च 20 ते 30% वाचला, तुमचा उत्पादन तुमचं 20 ते 25% वाढलं, म्हणजे जवळपास 50 ते 60% डायरेक्ट प्रॉफिट हा तुम्हाला होतो. आणि हार्मोन्स पिकामध्ये गेल्यामुळं 1 वर्ष बऱ्यापैकी 300 ते 350 दिवस ते हार्मोन्स पिकामध्ये काम करत असतं, पिकाला हॅप्पी ठेवायचं काम करत असतं. त्याच्यामुळे पीक वाढीसाठी, इम्युनिटी बिल्टअप होण्यासाठी आणि स्ट्रॉंगनेस येण्यास, स्ट्रेस पासून दूर राहण्यासाठी सगळं काम होत असतं. आता थोडा मार्केटिंगचा भाग नाही शेतकरी मित्रांनो, पण जे काम केलंय, जे रिसर्च केलंय ते पण तुमच्यापर्यंत पोहोचू वाटतं, म्हणून ह्या गोष्टी पण आपण सांगत असतो. आता पहिलं महत्वाची गोष्ट, तुमचे पैसे 10,000 वाचले. दुसरं महत्वाचं की खत दिल्यामुळं नंतर जे काही तुमचं तणकाट वाढणार आहे, कारण का त्यात खत आहे, ते हळूहळू रिलीज होणार आहेत. जे तणकाट मध्ये आधीमध्ये येणार आहेत त्या तणकाटची मुळं पण वाढली आणि ते तणकाटच वाढायला आपल्याला सुरुवात होते, म्हणजे तणासाठी पण आपल्याला खूप चांगलं झालं. तिसरं महत्वाचं शेतकरी मित्रांनो, की जमिनीमध्ये जेवढं आपण खत देऊ ते लीच आउट पण होऊन जातं. म्हणजे काय आहे की आपण डोस कॅल्क्युलेशन केला की उसाला 400, 170, 170 डोस लागतोय, तो दिलाय, पण तो दिलाय निम्मा पिकाला लागला, निम्मा लीच आउट होऊन गेला. हा प्रॉब्लेम पण मेजर होतो. ह्याच्या अपोज आपण आळवणीचं जर का बघायला गेलो तर आळवणी डायरेक्ट आपण उसाच्या बुडक्यात घालतो, रोप लावलेल्या दुसऱ्या दिवशीपासून आळवणी घालायला चालू करतो. तर आळवणी लहान बाळाला कसं आपण चमच्यानं पाजतो तशातला हा प्रकार होतो. आळवणीमुळे काय होतं आपल्याला की 2, 3, 4 ज्यांना कसं शक्य आहे त्यांनी आळवणी घालू शकता. मिनिमम 2 केले पाहिजेत, जास्तीत जास्त 4 केले पाहिजेत. आळवणी घातल्यामुळं तेवढंच न्यूट्रिशन त्याला दिलो आपल्याला. आणि मेन टार्गेट काय आहे आपलं, रोप लावायचं टार्गेट काय आहे की प्रत्येक 6000च्या 6000 संख्या आपल्या शेतामध्ये राहिली पाहिजेत. हे पहिलं टार्गेट आहे आपलं रोप लावायचं. दुसरं, आळवणी घालायचं काय टार्गेट आहे, 2 आळवणी का मिनिमम घातले पाहिजेत. पहिल्या आळवणीमध्ये रोप हे सेट व्हायचं काम होतं. दुसऱ्या आळवणीमध्ये काय होतात की रोप सेट होऊन त्याला फुटवे काढायची, चालना डेव्हलप व्हायचं काम हे दुसऱ्या आळवणीमध्ये होतं. त्याच्यामुळं ह्या 2 आळवणी मेजर करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या टार्गेटला काय पाहिजे आहे, रोप सेट व्हायला काय केलं पाहिजे, मुळी चांगली तयार झाली पाहिजे, फॉस्फरस नायट्रोजन गेला पाहिजे आणि त्याचा हार्मोनल बॅलन्स झाला पाहिजे. दुसऱ्या आळवणीमध्ये फुटव्यासाठी परत नायट्रोजन, फॉस्फरस गेला पाहिजे, डोस फुटवा डेव्हलप व्हायला पाहिजे, शेंडा पळला पाहिजे, रूट झोन चांगले आले पाहिजेत आणि पीक काळोखी सगळी चांगली दिसली पाहिजे. हे सगळं काम ह्या 2 आळवणीमध्ये होत असते शेतकरी मित्रांनो. त्याच्यामुळं आळवणी घातलेलं कधीही बेस्ट. आता पहिलं जे बघितलं आपण, बेसल डोस बरीच लोक 8-10 हजारची घालतात, बरीच लोक 4-5 हजारची घालतात, म्हणजे मिनिमम 5-6 हजार रुपये तर तुमचा हा बेसल डोसचा खर्च आहे. पण त्यातला पिकाला लागणार कधी, लीच आउट किती होणार, तण किती खाणार, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्याच. पण तेच जर का आपण बघितलं आळवणीमध्ये शेतकरी मित्रांनो, एकरी आळवणी रिकमेंडेशन करतो आपण, वस्तात किट मधल्या 2 आळवण्या रिकमेंडेशन करतो आपण. म्हणजे वस्तात किट मध्ये 3600 रुपयाला 6 ऍप्लिकेशन आहेत, म्हणजे 600-750 रुपयाला 1 ऍप्लिकेशन पडतं. 2 आळवणीचं ऍप्लिकेशन हे झाले 1300 रुपये खर्च झाला शेतकरी मित्रांनो. प्लस त्यामध्ये काय घ्यायला सांगतो आपण, युरिया 5 किलो, म्हणजे 10 किलो टोटल युरिया लागला आपल्याला. त्याचं किती रुपये झालं, लईतले 50 ते 60 रुपये खर्च आला त्याचा आपल्याला. प्लस ऍडिशनल 1261 किंवा 1340 सांगतो आपण, किंवा ते नसलं तर सर्व 2420 यूज करायला लावतो आपण. 2420 बऱ्यापैकी आपल्याला बघितलो आपण तर त्याचं एक 100-200 रुपये होऊ शकतात 2420चं, किंवा 1261 बघितलं तर त्याचे 400 रुपये होऊ शकतात. म्हणजे जवळपास 800 रुपये 1261चे हाय कॉस्टिंगला बघितलं तर आपण वस्तात किट मधलं 1300 रुपये आणि युरियाचं 50-60 रुपये, म्हणजे असं सर्वसाधारणपणे तुमचं 2 ते 2,500 रुपये मध्ये तुमच्या 2 आळवण्या होणार आहेत. आणि ह्याचा फायदा काय होणार आहे, तुम्हाला जे काही टार्गेट पाहिजे, अपेक्षित जे पाहिजे आहे, 6000च्या 6000 रोपं सेट झाली तुमची,
6,000 फुटवे ऊस डेव्हलप व्हायला सुरुवात झाली आणि त्या रोपांना फुटवे यायचं काम हे सगळं फक्त 2,500 रुपये व्हायला सुरुवात झालं. त्याच्यामुळं तुमचे 2,500 ते जवळपास 7,500 रुपये पण वाचले बेसल डोस टाकलं नसल्यामुळं. आळवणीमुळं जे काही अपेक्षित आपल्याला काम आहे ते पण होणार आहे. आणि जर का विदाऊट आपण आळवणी घातलो तर रोप उगवलंय काय, नाही उगवलंय काय, मर लागल्या, तुटाळी झाली. आता समजा इथं 6,000 लावलोय, 6,000 मधली 5,500 रोप तुमची 100% जगणार आहे शेतकरी मित्रांनो. आणि तेच जर का आपण अपोज मध्ये जर का बघायला गेलो आपण तर त्यातले तुमचे 4,000 4,500 रोपं जगली. 1,000 रोपांचा जरी डिफरन्स पडला तर 1,000 रोपांना 8 फुटवे, तर 8,000 ऊस कमी पडले. आणि 8,000 ऊस जर का 2 किलो झाला तर 8 दुनी 16 टन आपल्याला कमी उत्पादन पडतं. हे शास्त्र आहे, टेक्निकल कॅल्क्युलेशन आहे शेतकरी मित्रांनो. गेले 2008 पासून या क्षेत्रामध्ये काम करतोय. 2008 पासून MS जून पॅटर्न हा आपण तयार केलेला आहे. तर ह्याचे सगळे हे बाय कॅल्क्युलेशन्स आहेत. तुम्ही एकदा समजून घ्या. आणि वैयक्तिक माझं मत सांगतो मी तुम्हाला, किंवा MS जून पॅटर्नचं मत सांगतो की तुम्ही बेसल डोस टाकू नका, फक्त आळवणी करा. वस्ताद किट मधले 2 ऍप्लिकेशन वापरा किंवा तुम्हाला जे काही तुमच्या भागामध्ये मिळतात ते वापरा, पण आळवणी करा, बेसल डोस टाकू नका. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. वस्ताद किट पाहिजे असला तरी खाली दिलेल्या नंबरला आमच्या कॉल करा, किंवा बोरगाव टेक्नॉलॉजी MS जून पॅटर्न बद्दल काही जरी माहिती लागली तरी तुम्ही त्या माध्यमातून घ्या. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.